अतिशय नवीन अशा पद्धतीची रेसिपी आहे पहा आणि अतिशय तोंडाला चव आणणारा हा पराठा आहे. झणझणीत आहे. तोंडाला चव नसेल तर काहीतरी झणझणीत खावंसं वाटतं, तेव्हा हा पराठा नक्की तुम्ही करून पहा. आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहेत पहा. नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. आता आपल्याला सुरुवातीला ठेचा बनवायचा आहे, जसा नेहमीच बनवतो आपण तसा, शेंगदाणे टाकून वगैरे. आता सुरुवातीला शेंगदाणे इथं भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. शेंगदाणे चांगले खरपूस भाजायचे आहेत पहा मंद आचेवर आणि जेव्हा त्याचा चटचट असा आवाज येईल तेव्हा ते एका ताटात काढून घ्यायचे आहेत मग. तोपर्यंत भाजायचे आहेत पहा चांगले. मंद गॅस करायचा आहे, नाहीतर मध्ये शेंगदाणे कच्चे राहतात आणि मग तो ठेचा चांगला नाही लागत पहा. आता मिरच्या पण आपल्याला इथं भाजून घ्यायच्या आहेत पहा. चांगला त्याचा पण असा आवाज येतो पहा, चटचट आवाज येईपर्यंत मिरच्या पण भाजायच्या आहेत आणि लसूण पण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहेत आपण. लसूण पण थोडासा भाजून घ्यायचा आहे. नेहमी कसा आपण करतो ठेचा तसाच करायचा आहे. टाकलाय पहा अशा पद्धतीने. ब भाजून आवाज यायला लागला का ते काढून घ्यायचंय पहा. त्याला फार असं करपट नाही करायचंय आपल्याला. मिरचीचा थोडा कच्चेपणा जातो आणि मग स्वादिष्ट लागतो तो ठेचा. नेहमी करतो आपण तसा. आता हे गार होऊ द्यायचंय पहा, तोपर्यंत आपण पराठ्याचं पीठ इथं मळून घेणार आहेत. आता हे 2 जे आहेत माप 2 आपण घेतलेले आहेत पहा ते मापाने. आता त्याच्यामध्ये थोडासा आपण मसाला टाकलेला आहे. घरचा आहे तो. नंतर हळद टाकलेली आहे. नंतर जिरा पावडर टाकलेली आहे, धना पावडर टाकलेली आहे. तांबडं तिखट टाकलेलं आहे पहा ह्याच्यामध्येच. मीठ टाकलेलं आहे पहा, थोडं ओवा टाकलेलं आहे हातावर चोळून आणि 1 चमचाभर थोडंसं तेल टाकलेलं आहे. आणि ते सगळं त्याला चोळून घ्यायचंय पहा चांगल्या प्रकारे. चोळल्यानंतर मग हळू तसं पाणी लागेल तसं ते आपल्याला टाकायचं. एकदम पाणी टाकायचं नाही. आणि चपात्याला जसं पीठ मळतो आपण नेहमीची कणिक जशी भिजवतो ना, तशा पद्धतीनेच ती इथं कणिक आपल्याला इथं भिजवायची पहा. वेगळी काही अशी कणिक भिजवायची नाही. आता कणिक भिजेपर्यंत भिजायला ठेवून देऊ आपण. तोपर्यंत हा ठेचा इथं करून घेऊ पहा आपण. आता शेंगदाणे अगोदर बाहेर करून घ्यायचे आहेत. नाहीतर मग ते हिरव्या मिरचीमध्ये ते ओलसर झाले का ते अजिबात नाही, मोठमोठाले राहतात तसेच मग. आपल्याला फार मोठे नाही करायचे आहेत पहा. आता त्याच्यामध्ये जिरे टाकलेत आपण, आधी हिरवी मिरची टाकली, लसूण टाकलाय. हा भरडा काढून घेतल्यानंतर हा ठेचा आपल्याला मिक्सरमधून काढलाय पहा आपण आणि त्या शेंगदाण्याच्या ह्याच्यात ते टाकून द्यायचं आहे आता. त्याच्यामध्ये धनेपूड टाकली पहा आपण. इथं काळा मसाला टाकलेला आहे घरचा जो आहे तो आणि कोथिंबीर टाकून घेतलेली पहा. आणि आता पनीर टाकायचं आहे आपल्याला. पनीर आपण किसूनच घेऊ. कारण आपल्या पराठ्याला पनीरचाच पराठा आहे तो. त्याच्यामुळे भरपूर असं पनीर टाकायचं आहे पहा आणि हेल्दी असा पराठा इथं आपल्याला बनवायचा आहे. आतमध्ये आपण तांबडं तिखट वगैरे काही टाकलेलं नाहीये पहा आणि ठेच्यामध्ये आपण थोडं मीठ टाकलेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसंच मीठ इथं वरतून टाकणार आहेत आपण. म्हणजे मीठ टाकताना मग बेताचंच टाकावं लागेल. आता हे सगळं हाताने मिक्स करून झालंय आपलं. थोडंसं मीठ टाकून घेऊ आपण. आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे पहा. आता आपल्याला पराठा बनवायचा आहे. आता पराठे तुम्ही 2 प्रकारे बनवू शकता. इथे एक तुझे मी गोळे असे करून घेतलेले आहेत आणि पराठा मी तुम्हाला एक त्रिकोणी करू आपण आणि एक गोल करू. असे 2 तुम्हाला पराठे मी इथं करून दाखवते. तुम्ही कुठला पण करू शकता पहा. आणि त्याला असं खाली लावण्यासाठी पीठ घ्यायचंय तांदळाचं. तांदळाचं पीठ तयार केलं म्हणजे खाली आणि पराठा खूप क्रिस्पी लागतो पहा त्याच्यामुळे. असं त्रिकोणी आकाराचं हे स्टफिंग टाकून घ्यायचंय आणि अशा पद्धतीने तो पराठा दुमडायचा आहे पहा. त्रिकोणी जो आपण करतो तो. स्टफिंगच त्रिकोणी टाकायचं आहे आतमध्ये आणि मग त्या पद्धतीने हा पराठा असा त्रिकोणी करून घ्यायचा आणि तसा थोडासा तो लाटायचा मग. ही एक पद्धत आहे. तांदळाची पिठी जरूर टाका पहा. फार क्रिस्पी लागतात त्याच्यामुळे पराठे छान लागतात चवीला. तर आपण हा केलाय पराठा तयार. फार लाटायचं नाही त्याला. तुम्ही चौकोनी पण आकार देऊ शकता. तुमच्या आवडीवर आहे सगळं. पण एक त्रिकोणी केलाय आपण आणि एक गोल करून तुम्हाला मी दाखवते. आता भाजून घेऊ पहा आपण. गॅस पेटवलाय आपण, तवा पण ठेवलाय आणि पराठा तिथे टाकून दिलाय त्याच्यावर आता.
थोडंसं तेल आपण टाकलेलं आहे त्याच्यावरती. पहा असा असा खालून भाजला पाहिजे. आता वरतून त्याला तेल लावून घेऊ थोडं. तुम्ही तूप पण वापरू शकता. पराठा फुगतो पहा. असे छान पराठा फुगल्यानंतर असं मध्ये छान असं त्याला तयार होतं पहा लेयर. असा खरपूस भाजून घ्यायचे. तर वरतून पण तेल लावायचंय. आपला पराठा तयार आहे पहा एकदम हेल्दी असा. हेल्दी आणि झणझणीत. आता आपण गोल पराठा करू पहा. गोल पराठा करायला काय करायचंय आपल्याला 2 अशा छोट्या-छोट्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. सोपी पद्धत आहे एकदम. पटकन होते. स्टफिंग मग तुम्ही उंडा करून पण ती करू शकता स्टफिंग. पण त्याची काही मला गरज नाही वाटत इथं. तुम्हाला जर तसं आवडत असेल तर तुम्ही तसं पण करा. असे मी छोटे गोळे 2 तयार केलेत आणि 2 अशा छोट्या पोळ्या तयार केल्यात. आणि मग त्याच्यामध्ये मी स्टफिंग टाकून ते बंद करून टाकणार आहे. एक उंड्याची एक पद्धत आहे. पण इतकं अवघडात पडायचं काहीच कारण नाही. असे पण पराठे छान लागतात. आता याच्यामध्ये पूर्णपणे स्टफिंग असं पसरून घ्यायचंय पहा सगळीकडे. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं. आपल्या ह्या ज्या पोळ्या केल्यात, ह्या फार जाड नाही केलेल्या पहा आपण. जाड याची गरज पण नाही आपल्याला. पातळच आहे, तरी पण त्या फुगतात पहा चांगल्या. त्याच्यामुळे एवढं जरी स्टफिंग टाकलं ना, भरपूर झालं एवढं. अगदी खाल्ल्यासारखं वाटतं म्हणजे. कुठेही फुटत नाही, काहीही होत नाही. असे मस्त असे पराठे तयार होतात पहा. आणि तांदळाचं पीठ लावल्यामुळे ते असे क्रिस्पी होतात वरून. छान लागतात एकदम. चवच बदलते पहा लगेच. असं आहे व्यवस्थित मोठा तुम्ही लाटू शकता. ते फुटणारच नाही तुम्ही किती लाटा. कारण पीठ चांगलं बनलेलं आहे आपलं. आता हा पराठा मी तुम्हाला भाजून दाखवते ना, असेच मग बाकीचे पराठे मी करून घेणार आहे. 2 मी त्रिकोणी केलेत आणि 4 असे गोल केलेत. असे 6 पराठे झालेत पहा तेवढ्या ह्याच्यामध्ये. म्हणजे या मापाचे आणि पुष्कळ मोठे केलेत आपण काही लहान पण नाही केले. पराठे छान फुगतात पण अतिशय हेल्दी असे हे तयार होतात आणि झणझणीत तोंडाला चव येते पहा. नुसताच ठेचा खाण्यापेक्षा असं पनीर टाकून जर पराठे बनवले तर ते अजून चवदार बनतात आणि हेल्दी पण बनतात. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला खाऊ शकता, टिफिनला देऊ शकता पहा किंवा प्रवासात पण तुम्ही नेऊ शकता किंवा दुपारच्या चहाला पण तुम्ही खाऊ शकता पहा. कमी भूक असेल तर असे पराठे हेल्दी छान लागतात पहा. किती फुगलाय पहा. एकदम पराठा फुगलाय आपला. पराठे तर तुम्ही वेगवेगळे नेहमीच करता, पण असं पण एकदा करून बघा. तोंडाला चव आणणारा, स्वादिष्ट, चव लक्षात राहणारा. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असला तर सबस्क्राईब करा. असे ते 2 अन् हा एक अशा सगळेच पराठे आपण आता इथं करून घेतलेत पहा. सगळे पराठे झालेत आपले. जडचे जड झालेत असे भरपूर स्टफिंग टाकलंय आपण आतमध्ये. जड झालेत पहा. आपण आता तुम्हाला मी एक सोलून पण दाखवते आतमध्ये. भरपूर त्याच्यामध्ये आपण स्टफिंग टाकलेलं आहे आतमध्ये. पहा हिरवी मिरची आणि पनीर छान लागतात पहा. चहासोबत पण छान लागतात. मी तर 2-3 वेळा मला करावे लागले म्हणजे इतके आवडले ते. आणि वरचं पीठ पण एकदम मऊ आहे असं. पहा टाकून घेतलं आणि दह्याबरोबरच याचं कॉम्बिनेशन छान लागतं. तसे ते तिखट आहेत, काहीच नसलं तरी चालतं. पण दह्याबरोबर फार अप्रतिम लागतात ते. दुसरी कुठलीच चटणी नसली तरी चालते. दह्यामध्ये मी थोडंसं तिखट भुरभुरलंय आणि थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. बाकी दही तर आहे तसंच आहे सगळं. अशा पद्धतीने तुम्ही हे सर्व्ह करू शकता पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.